नमस्कार मंडळी. नमस्कार. आत्ताच एका ताईची कमेंट आली होती की सोनोग्राफी केली का म्हणून. आज केली ताई. आम्ही आत्ताच घरी आलो संभाजीनगरहून. 1 तास झाला बघा. हा म्हणजे 9ला आलो आम्ही, आहे ना. तर म्हणलं चला आता एक व्हिडिओज बनवू. तर सोनोग्राफी केली आपण आज, आणि त्या दिवशी जो प्रॉब्लेम सांगितला होता तोच निघाला आज पण. बाकी दुसरा काही प्रॉब्लेम नाहीये. दुसरा म्हणजे एकदा अबॉर्शन झालं होतं ना सोनूची मम्मीचं, तर बुवा आता काही धोका आहे का काय. तर तसं काही नाही. तर संभाजीनगरला गजानन महाराज मंदिर जवळ पुंडलिक नगर रोडला सृष्टी हॉस्पिटल आहे. तर त्यांची ट्रीटमेंट घेणार आहे आम्ही आता. काय होतंय माहितीये का, की फ्रीमध्ये कमी खर्चात. ते खर्च पाहायला जा ना, तर आता लोक झाला मला गोळ्याचाच प्रॉब्लेम आहे. उरल गोळ्याच नाही येते माझ्या. आज कशा तरी गोळ्या आले, फोन आलता यायला, तर माझा फोन हरवलेला आहे. तर त्यांना म्हणलं गोळ्या देत नाही म्हणे, तुमचा तो नंबर चालू आहे त्याच्यावर ओटीपी आल्याशिवाय गोळ्या देत. अरे म्हणलं ते तुझ्या गोळ्या ते तुलाच ठेव, विकत घेऊ. आता राहिले 2-3 महिने. 2 महिने राहिलेले. हा, तर आम्ही आता चांगल्या दवाखान्यात, म्हणजे आता पगारे सारला दाखवला आम्ही सृष्टी हॉस्पिटलला. त्यांनी आता परत बोलवलेलं आहे 3 आठवड्यानं. तर त्यांनी आज गोळ्या वगैरे लिहून दिल्या. आता 3 आठवड्याच्या गोळ्या पण दिल्या त्यांनी मला. पण काय झालं, डोकं काम करा ना आजकाल जरा. त्या डॉक्टरनं गोळ्या लिहून दिल्या ना, तिथून गोळ्या घ्यायच्या ना, ध्यानच नाही राहिलं. ते चिठ्ठी घेऊन आले गोळ्या. मग भोकरदनला आमचे मामा आहे ईश्वर पिसे, त्याच्या मेडिकलमध्ये गेलो. तर ते म्हणे मी त्या डॉक्टरला बोलतो, मग तुम्हाला उद्या दुपारपर्यंत गोळ्या अवेलेबल करून देतो, तर घेतो. तर प्रॉब्लेम काही आपला सॉल्व्ह नाही झालेला. ते जे टेन्शन आहे पहिलं थोडंसं ते आहेच. आता किती नाही म्हणलं, भरपूर कमेंट येऊ राहिले बरं का, की होत काही नाही, पण टेन्शन येतच माणसाला. कमेंट म्हणजे डॉक्टर बी म्हणले, पण मग आता माझं म्हणणं हे होतं, मग दाखवायलाच नाही पाहिजे ना काही प्रॉब्लेम, मग टेन्शनच नाही येत. आम्ही किती आनंदी हसून खेळून होतो माहितीये का. आमचे ना व्हिडिओ यायले आजकाल, कॉमेडी व्हिडिओ ना, ब्लॉग बी नाही येऊ राहिले टायमावर. आम्ही पहिल्या ना 2 चॅनलवर व्हिडिओ टाकायचो, सगळं करायचो. मूड बी व्यवस्थित लागतो ना माणसाचा. तर आता 15 दिवसांना परत बोलवलेलं आहे, तिथंच ट्रीटमेंट घेऊ. खर्चाला काही मागं पुढे पाहत नाही. ते फ्रीचे दवाखाने, सरकारी दवाखाने, ते सगळं चुलीत घालून देत तिकडं. व्यवस्थित आहे का नाही. डिलिव्हरी त्यांना आज तसं बोलून आलो आम्ही. तर ते मला म्हणजे की चालतं म्हणे, तुम्ही आता या गोळ्या घ्या, 3 हप्त्यानं भेटायला या. 3 हप्त्यानं गेल्याच्या नंतर कळण मग आपल्याला परत. आणि आता बाहेर बी जात नाही, काही नाही. मला सगळेजण त्या दिवशी नाही का, तू आजारी पडली होती ना आता परवाच का कालच, परवा, हा, की काही तिला घेऊन येऊ नका कुठं, काही नाही. त्या 2-4 हजार रुपयासाठी बाहेर जायचं काही नाही. आपलं घरीच अर्धी चोखंड आरामानं खायची आता, आणि ट्रीटमेंट व्यवस्थित घ्यायची. ते दाखवतो सोनोग्राफी रिपोर्ट. बिमल सानीची तर पाठवलं होतं, यांनी पाठवलं होतं भोकरदनच्या डॉक्टरनी. चिठ्ठी स्टॅम्पच नाही दिला, इथून त्यांनी लिहूनच नाही दिलं कशाची सोनोग्राफी करायची, काहीच नाही. यायचं प्रिस्क्रिप्शन लागत होत तिथं. मग तिथून इकडे फोन केला डॉक्टरला, तर मग ते म्हणे मी फोटो पाठवतो. ते म्हणे फोटो नाही लागत, ओरिजिनल लागतं. अरे काय धंदे झाले म्हणले. मग ते डायरेक्ट आम्ही त्या पगारे साहेबाकडे गेलो. त्यांनी मग आम्हाला शांती इमेजिंग सेंटर, मोंडा नाका सिग्नल आहे ना, ते उड्डाणपूल मोंडा नाक्याचा, तिथं आहे पाहते. मग ते मेंदूचे पाणी आहे, त्याचं प्रमाण थोडं जास्त आहे ना, तर तोच प्रॉब्लेम आहे, दुसरं काहीच नाही. काय म्हणते मग सोनुष मम्मी, कसं वाटलं आज. दगदग होती, जाणं इकडे सोपं नाहीये, दमून जातं माणूस लगे आलं की. हा, त्याच्यात प्रॉब्लेम सांगितलं, माझं डोकं काम करत नाही. माझ्या मम्मीच्या घरी आम्ही 2-3 तास दोघं झोपून राहिलो दवाखान्यातून आलो. नाही, ऊन बी भरपूर आहे ना, उन्हात हिंडल्याच्या नंतर जाणवतो. हा, मलाच जाणवतो. तर मग तिला थोडा जास्त जाणवण ना, असं आहे. तर मग तिथं आम्ही आराम वगैरे केला, संध्याकाळी निघलो. मग ऊन उतरलं, थंड वातावरणात निघलो इकडं. 6:30. हा, आणि मग आलो घरी, जेवण वगैरे केले. आता म्हटलं एक आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी एक छोटासा का ना व्हिडिओ बनवून टाकू. तर प्रॉब्लेम आहे तसा आहे. आम्ही काही लय टेन्शन नाही घेते, पण मग किती आपण मनाशी निश्चय केला, ते एक डाऊट माणसाला वाटतं, अरे इथलं चांगलं होत होतं, हे असं कहून सांगितलं, असं कहून सांगितलं. आणि एकदा ते बाळ येऊ सर ना, टेन्शनच राहणार. काय नाही, काही नको टेन्शन घेऊ, जाऊ दे, काही नाही होणार, सगळं व्यवस्थित होईल. उद्यापासून व्हिडिओ बी बनवू टायमावर. आणि खाया प्यायची काळजी घे. काय मम्मीने याच्यामध्ये दिलं बायने, काय दिलं, मला चिप्स दिले आज. मला म्हणे तू ना रिकामं दर्जा करू नको म्हणे बाई. हे बघा 5 किलोचे चिप्स करून दिले बघा मला. सोनेश पप्पाला उपास राहत होतो, तिला माहिती करण म्हणून. बटाटा चिप्स आहे का ते बटाटा चिप्स आहे, आणि माझ्या भाऊजाई ना आलू आणि साबुदाणा वाटण करून त्याचं वर काढू दे. दिसतच नाही द्यायला, हे असं काय काढ ना तू. हे बघा, हे बटाटा आणि ते एकदम बारीक करून साबुदाणा आणि बटाटा उपवासाचे आता सगळं.
हाय दोन्ही पण तू उपवासासाठी दिलं त्यांनी. हम्म. आता कुरड्या केल्या म्हणे तूपच झालं म्हणे रिकाम काही करत बसू नाही नको. वडे बिडे करणार आहे वडे ना? आमची आई घालून घेणार आहे. हा. वड्याचं सोपं राहतं. तर असं आहे. टिप्स वगैरे झाले माझे पण आता उन्हाळ्याचं. पाहिजे ना थोडंसं. त्यांना उपवासच नाही पण मग आम्ही खातोच ना. तळलं तर छान लागतं. आणि सगळ्याच आता उन्हाळ्याचं करतात सगळ्या बायका. तर चला मग मंडळी, धन्यवाद, बाय.